नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे पूर्ण। तर नुसतं तेवढंच नसतं की ब्लाऊज कटिंग केलं आणि शिवलं, तर मी तुम्हाला आधीच बोललेले आहे की मी तुम्हाला ब्लाऊजचं अगदी सर्व बारीक सारीक स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगणार आहे आणि माहिती सांगणार आहे, सर्व शिकवणार आहे। अगदी प्रत्येक गोष्ट ब्लाऊजच्या संबंधित ज्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला सगळ्या अगदी सांगणार आहे, शिकवणार आहे। तर सर्वात आधी बघा, आता ब्लाऊज आपण कटिंग केलं, स्टिचिंग केलं, पण स्टिचिंग नंतर त्याचे आणखी काय काय कामं असतात ते आता मी तुम्हाला सांगते। तर जसं बघा, गळे आपले वेगवेगळ्या प्रकारचे असतात किंवा ब्लाऊज सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे। म्हणजे गळे म्हणजे जसं काही गळे आपण पाइपिंग करून शिवतो, ठीक आहे। जसं बघा, हे ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज शिवलेलं आहे बघा, तर याला मी पाइपिंग केलेली आहे, हे बघा, ठीक आहे। आणि जसा हा गळा आहे, आता ह्या ब्लाऊजचा गळा बघा, याला डबल पट्टी काढून अशी वेगळी पट्टी जोडलेली आहे आणि याला हे बघा या पद्धतीने असं डबल पट्टी करून पाइपिंगसाठी आपण पट्टी काढतो तशीच ही पट्टी काढायची। तर ही पट्टी क्रॉसमध्येच काढली पाहिजे असं नाही, ही सरळमध्ये काढून सुद्धा ही अशी पट्टी लावता येते। मी तुम्हाला पुढे पुढे हे सर्व काही शिकवणार। फक्त आता मी सुरुवातीला काय काय गोष्टी, आधी ब्लाऊज शिकायच्या आधी काय काय क्लासेस जरी तुम्ही लावतात बघा, तर तिथे प्रत्येक गोष्ट प्रायव्हेट क्लासेसचं मला माहिती नाही, पण गव्हर्नमेंट क्लासला जेव्हा आपण जातो तेव्हा सुरुवातीपासून आपल्याला स्टिचेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस, प्रत्येक गोष्ट ब्लाऊजशी संबंधित म्हणजे कापडाशी संबंधित जे आपण कापड तयार करतो, तर आधी बेसिक तेच असतं, त्याच्यामध्ये काय काय आधी आपल्याला गरज असते आणि मग ब्लाऊजला सुरुवात करतात। त्याच पद्धतीने मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे शिकवायचा, पण मी आधी ब्लाऊज तुम्हाला त्यासाठीच दाखवून दिलं की ब्लाऊज आधी तुम्ही करा आणि मग ब्लाऊज स्टिच केल्यावर आपल्याला काय काय करावं लागतं तर त्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर तसंच आता मी तुम्हाला सांगितलं पाइपिंगचा गळा आपण करतो पाइपिंग करून, ठीक आहे। तसंच आता साधा गळा अगदी सुरुवातीला आपल्याला शिकायचं असतं तेव्हा पहिल्यांदा हा गळा करायचा, अशा म्हणजे अशी पट्टी गोल गळा आधी सुरुवात, तर गोल गळाच करून शिकायचं आहे। गोल गळा आधी शिवायला शिकायचं, बरोबर त्याला आकार देणं, त्याला पट्टी गळपट्टी लावून, तर सर्वात आधी ही अशी पट्टी शिकवली जाते गोल गळ्याला। आता हा मी ब्लाऊज शिवलेला आहे, कस्टमरचाच ब्लाऊज आहे हा माझा, व्ही गळा आहे याचा, तर याला तिला अशी पट्टी हवी होती म्हणून मी अशीच लावते। तर ही अशी क्रॉसमध्ये किंवा सरळ आडव्या कापडामध्ये ह्या पट्ट्या काढायच्या आणि ही पट्टी अशी जोडून घ्यायची, हे मी तुम्हाला शिकवणार आहे। फक्त आता काय आधी शिकायचं आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। तर अशी ही पट्टी मी गळ्याला जोडून घेतलेली आहे, डबल पट्टी अशाने अशी करून, आणि वरून दाब शिलाई मारून घेतलेली आहे। आता जेव्हा आपण हा गळा व्यवस्थित फिनिशिंग करायचं असतं आपल्याला, तर आतमध्ये ही पट्टी दुमडून अशा पद्धतीने ही आतमध्ये पट्टी दुमडायची असते आणि मग महत्त्वाचं काम म्हणजे याला हात शिलाई करायची असते। आता हे माझ्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ बनवते आहे, कारण ज्या आधीच टेलरिंग काम करतात तर त्यांना हे नक्की येत असणार आहे, पण ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांना शिकायचं आहे तर त्या मैत्रिणी साठी मी हा व्हिडिओ तुम्हाला विचार केला बनवायचा की तुम्हाला हे काम पहिल्यांदा आलं पाहिजे। कारण कोणताही व्यवसाय करताना पहिल्यांदा आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो, स्वतः काम करावं लागतं, स्वतः केल्याशिवाय आपल्याला कसलाही अनुभव येत नाही।
जेव्हा आपल्याला माहिती असेल तेव्हा आपला जेव्हा व्यवसाय वाढतो तेव्हा आपण कारिगर ठेवतो आणि मग आपल्याला माहिती असेल तेव्हाच आपण कारिगर कसं काम करतोय काय करतोय ते आपल्याला कळतं आणि मग आपण ते कारिगरकडनं काम करून घेऊ शकतो स्वतः न करता. म्हणून ह्या गोष्टी पहिल्यांदा आपण स्वतः शिकल्या पाहिजे. तर म्हणून मी हे तुम्हाला शिकवते. तर तुम्ही अगदी तुम्हाला जर काही करायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये तर नक्की याचा फायदा घ्या. तर आपण पुढे कंटिन्यू करूया विषयाला. तर बघा ही पट्टी अशी आतमध्ये दुमडून याला हात शिलाई करायची असते. तर ही हात शिलाई मी तुम्हाला आज शिकवणार आहे, हात शिलाई कशी करायची. ठीक आहे. तसंच मागे पण बघा कुठे कुठे आपल्याला गळ्याला करावं लागतं. तसंच मागे बघा आपली मागचा बॅक पार्ट असतो. ठीक आहे. तर आता बहुतेक करून जर बॉर्डरच्या साड्या असल्या तर ब्लाऊज पीससुद्धा जर साडीमधलंच बायका शिवतात की तर त्यांना कधी कधी बॉर्डर हवी असते की कोणाला नको हवी असते, पण शक्यतो बॅक साईडला बायकांना बॉर्डर आपण लावतो बॅक साईडला साडीची. तेव्हा हे डायरेक्ट आपण पलटी करून डायरेक्ट शिलाई अशी मारून हे असं करून घेतो बॅक पार्टला. हे बघा है ना की ते वरून दाब शिलाई मारतो. त्यामुळे इथे हात शिलाईचं काम नसतं. पण गळ्याच्या इथे अशी पट्टी लावल्यावर तुम्हाला हात शिलाई करावी लागते. तसंच काही आता जसे हे सिंपल ब्लाऊज आहे बघा, हे साधं ब्लाऊज आहे. ठीक आहे. गोल गळा आहे, पायपिंग केलेला आहे आणि प्लेन आहे, प्लेन ब्लाऊज आहे. तर प्लेन ब्लाऊजला बघा मागे आपण बॅक पार्टला ही पट्टी अशी आपल्याला आपण दुमडून करत असतो. ठीक आहे. बॅक पार्टची पट्टी बघा अशी, हे बघा इथे ही 1.5 इंचाची पट्टी आपण दुमडलेली असते आतल्या बाजूला. तर आपण इथे मशीनची शिलाई तर ठेवू शकत नाही अशी, त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं नाही दिसत किंवा असं ठेवूच शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला कंपल्सरी हात शिलाई करावी लागते. ठीक आहे. हात शिलाई करावी लागते म्हणून मी ही हात शिलाई तुम्हाला दाखवणार आहे. आता हे झालं हात शिलाईचं. ब्लाऊज हे केल्यावर गळा आणि बॅक पार्टचं जर प्लेन असेल तर हात शिलाई वगैरेचं काम झाल्यावर मग येतं आपल्याला काज बटन पट्टी. तर काज बटन पट्टीमध्ये काहींना हुक लूक हवे असतात, हुक लावून हवे असतात आणि काही बायकांना बटन काज बटन हवे असतात. ठीक आहे. तर आपल्याला तेही आलं पाहिजे काज बटन कसे करायचे, काज कसे घरच्या घरी कसे करायचे. कारण रेडीमेड करून मिळतात, पण काही अगदी खेडेगावामध्ये काही नाही मिळत करायला. काज बटन रेडीमेड नाही मिळत, लांब जावं लागतं किंवा काही. तर अशा वेळेस वेळ नसला किंवा आपल्याला स्वतःलाच करायचं असेल तेव्हा हे काम आपल्याला स्वतःला आलं पाहिजे. तर म्हणून आज मी तुम्हाला काज बटन ब्लाऊजला कसे करायचे ते दाखवणार आहे आणि हुक कसे लावायचे, हुक लूक पट्टी कशी बनवायची, म्हणजे हुक आणि आय कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. तर बघा आता सर्वात आधी आपण शिकूया हात शिलाई कशी करायची. ठीक आहे. तर बघा हात शिलाईसाठी आपल्याला ही सुई लागणार आहे, बारीक एकदम बारीकवाली घ्यायची. हे बघा हे असं सुईचं पॅकेट मटेरियलच्या दुकानात मिळतं. ठीक आहे. टेलरिंग मटेरियलचं जिथे शॉप असेल किंवा आपलं स्टेशनरीचं बुक स्टेशनरी वगैरे जिथे असतं दुकान तिथे सुद्धा हे पॅकेट आपल्याला सुयांचं मिळून जातात. तर त्यातली एकदम बारीकवाली जी सुई असते ती हात शिलाईसाठी वापरली जाते. तर ती सुई आपण घ्यायची आणि धागा आता तुम्हाला दिसावं ह्या कलरवर धागा तुम्हाला दिसावा म्हणून मी सफेद धाग्यानेच तुम्हाला करून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे बघा हा धागा जो आहे तो कसा घ्यायचा, किती घ्यायचा. तर बघा हा धागा मी डबल करून घेतलेला आहे. हां डबल, सिंगल नाही घ्यायचा. डबल म्हणजे कसा आहे बघा, हा झाला सिंगल आणि मग
हा असा डबल करायचा, हा असा डबल धागा करायचा आणि मग हा असा कट करून घ्यायचा धागा, ठीक आहे। आणि मग व्यवस्थित टोकाला टोक जोडून हे दोन्ही बरोबर असे जोडून घ्यायचे आणि सुईचं हे नाक असतं त्याच्यामध्ये हा धागा ओवून घ्यायचा आहे आणि ओवल्यावर हे बघा हे हा असा ठेवायचा आहे आणि दुसरं टोक जे आहे त्याला अशी गाठ मारून घ्यायची, ठीक आहे। ही अशी गाठ मारून घ्यायची। हे सर्व ज्या शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत किंवा ज्यांना शिकायचं आहे त्यांना हे गाठ मारता येणार किंवा येते असं मी समजते, किंवा नाही येत असेल तर प्रॅक्टिस करा। हे बघा असं करायचं आणि असा धागा ही अशी गाठ मारून घ्यायची, हे बघा ही अशी गाठ मारून घ्यायची दुसऱ्या टोकाला, ठीक आहे। डबल धाग्याने हात शिलाई करायची, सिंगल धाग्याने नाही। कारण काम ते अगदी छान परमनंट काम होतं, म्हणजे लवकर शिलाई उसवत नाही मागची। पहिल्यांदा आधी सुरुवातीला आम्ही ज्या वेळेस शिकलेलो आहोत तेव्हा आम्हाला सिंगल धाग्याने हात शिलाई करायला शिकवलेलं आहे, पण मी असं डबल धाग्यानेच करते की त्यामुळे काम आपलं चांगलं होतं आणि कायम म्हणजे बरेच वर्ष वापरता येतं हात शिलाई। त्या कस्टमरला परत उसवलंय मग आपलं करत बसायचं नसतं, म्हणून केव्हाही छान काम करून द्यायचं कधीही कस्टमरला, तर त्यांना ते खुश होतात आणि आपले कस्टमर वाढण्यास सुद्धा आपल्याला मदत होते। जेव्हा फिनिशिंग करून छान काम मिळतं कस्टमरला तेव्हा कस्टमर वाढवण्यास आपल्याला मदत होते। ही एक तुम्हाला टीप सांगते मी, ठीक आहे, टेलरिंग व्यवसायामधली। तर बघा, तर हे असं आता मी कॅमेरा असा थोडा खाली घेते तुम्हाला दिसण्यासाठी। हे बघा, आता बघा ही आपण पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि हा असा कच्ची शिलाई अशी मारून घ्यायची। हे अशी बघा मी 5 नंबरची तुम्हाला दिसत असेल, हे बघा 5 नंबर शिलाई आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा याच्यावर मारून घेतो, कारण ती आपण हात शिलाई केल्यावर उसवायला पटकन उसवून जातं आणि छान होतं, काम वाचतं, वेळ वाचतो आपला। तर बघा आता हे हात शिलाई करायची आहे आपल्याला, असं पकडायचं आहे हातामध्ये आणि पहिल्यांदा हे बघा हा असा ही जी गाठ आहे दुसऱ्या टोकाला ते असं आतमध्ये घालायचं, ठीक आहे, आतमध्ये घालून द्यायचा। आता अगदी छोटासा टाका घ्यायचा आहे, हे बघा अगदी छोटासा बॉर्डरला किनारीला, हे बघा ही किनार आहे आपली आणि हे ब्लाऊजचा खालचा पार्ट आहे। तर ही अशी पट्टी पकडायची आणि हा असा अगदी हे बघा ही अशी सुई पहिल्यांदा खालचा जो पार्ट असतो तिथे घुसवायची आहे आणि वरच्या याला काढायची, हे बघा अशी, आणि असं परत दुसरा टाका त्याच्या पुढे जवळच टाकायचा, लांब लांब नाही घ्यायचं, अगदी जवळ असं जवळ घ्यायचं। हे बघा या पद्धतीने हे अशा प्रकारे आपल्याला छानपैकी हात शिलाई करायची आहे। हे बघा हे बघा ही अशी, हे बघा या बाजूने आता आपण जिथून मारलेली आहे शिलाई ही तुम्हाला छानपैकी दिसत असेल। आता मागच्या बाजूने बघा, हे बघा किती बारीक बारीक आलेली आहे। हे असं हात शिलाईची फिनिशिंग दिसली पाहिजे। आता मॅचिंग धागा असता तर बिलकुल हे दिसलं नसतं, ठीक आहे। तर अशी आपली हात शिलाई आली पाहिजे। पुन्हा एकदा दाखवून देते बघा,
ह्या ज्या गोष्टी शिकायच्या ह्या अगदी मन लावून आणि लक्षपूर्वक बघायच्या ह्या आणि शिकायच्या, कारण ह्या फार गरज असते. कारण फिनिशिंग छान आली पाहिजे आपल्या ब्लाऊजला. कोणताही कापड तयार करताना त्याच्यामध्ये फिनिशिंग असली तरच तो कापड तुमचा व्यवस्थित रेडी होतो. आणि म्हणजे रेडीमेड आपण कपडे बघतो, घ्यायला जातो तेव्हाही आपण हेच बघत असतो नाही का. तर आपल्या कामातही आपण फिनिशिंग ठेवलं पाहिजे, तेव्हाच हे फायदेशीर असतं. तर म्हणून शिलाई कामामध्ये ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला आल्या पाहिजे आणि स्वतःला आल्या पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे सर्व दाखवलं. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे ही आपली हात शिलाई आली पाहिजे. ठीक आहे. आणि पूर्ण झाल्यावर शिलाई आता समजा झाली आपली पूर्ण करून त्या टोकापर्यंत, तेव्हा इथे शेवटची गाठ मारायची अशी. ही अशी गाठ मारायची. ठीक आहे. हे बघा, हे असा धागा असा फिरवायचा, म्हणजे हा असा राऊंड घ्यायचा, असा राऊंड, आणि त्याच्यामधून धागा काढायचा. हे बघा, हा असा आला पाहिजे आणि याच्यामध्ये धागा, म्हणजे ही गाठ आपली पक्की बसते. झालं. आणि इथे धागा कट करून टाकायचा. ठीक आहे. आलं लक्षात. हे बघा, ही अशी फिनिशिंग आली पाहिजे आपल्या हात शिलाईमध्ये. ठीक आहे. तर आता पुढचं आपण बघूया, हे गळ्याची पट्टी कशी आतमध्ये घालायची. ठीक आहे. या गळ्याला हे बघा, ही गळ्याची पट्टी अशी शिवायची. हे बघा अशी, आणि ही अशी आतमध्ये घेतल्यावर ह्या बाजूने घेऊया. हे बघा, ही अशी आतमध्ये सुरुवात करायची अशी, आणि इथे मी तुम्हाला एंडिंगला दाखवते, म्हणजे एंड कसा करायचा. ठीक आहे. हे बघा, पुन्हा एकदा दाखवते. ही अशी आतमध्ये. तर बघा, आता हात शिलाई झालेली आहे आपली. आता आपण काजपट्टी आणि बटन पट्टीकडे वळूया. काज बनवायचे आणि बटन लावायचे. तर आता हे बघा, हे ब्लाऊजचा पुढचा भाग आहे. याला आपण बनवलेली आहे काजपट्टी आणि बटन पट्टी. म्हणजे कोणती? ही काजपट्टी म्हणतात याला, काज. ठीक आहे, काजपट्टी. जसं आता तर आणि ह्या बाजूला बटन पट्टी, या बाजूला बटन लावायचे. किंवा आता इथे ह्या बाजूला हुक लावतात. ठीक आहे. काही बायकांना हुक हवे असतात, तर इथे ह्या बाजूला हुक लावतात. ही छोटी पट्टी असते. उजव्या बाजूला जी बटन पट्टी आपण लावतो, समोरच्या भागाला उजव्या बाजूला जी पट्टी लावतो त्याला बटन पट्टी म्हणतात. म्हणजे इथे बटन येतात किंवा हुक लावले जातात. आणि ही मोठी जी पट्टी असते याला आय बनवले जातात किंवा काज बनवले जातात. बटनाबरोबर जे बनवतो आपण त्याला काज म्हणतात, आणि हुकांबरोबर जे बनवतो त्याला आय म्हणतात. तर आता आपण काज कसे बनवायचे ते बघूया. तर बघा, ही आपली काज पट्टी आहे. याच्यासाठी 2.5 ते 3 इंचाची, शक्यतो बटनाचे काज जेव्हा बनवतो आपण तर 3 इंचाची पट्टी घ्यायची रुंदीला, आणि त्याचं हे बटन पट्टी बनवायची असते. असंही मी तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लाऊज शिवताना. छोट्या बाळाचं, लहान मुलीचं आपण सुरुवात त्यापासून केलेली आहे. तर आता जेव्हा हळूहळू आपण मोठ्या मापांच्या ब्लाऊजांकडे वळू तेव्हा मी तुम्हाला हे पुन्हा दाखवणारच आहे. तर आता आपण बघूया काज कसे बनवायचे. तर बघा, ही आहे काज पट्टी. तर ही अशी घडी करायची, म्हणजे अशी डबल. ही बाहेरची जी आहे पट्टी, ठीक आहे, काज पट्टीच फक्त. हे बघा, ह्या बाजूने पण ही आतली बाजू आहे. तर ही पट्टी अशी फोल्ड करायची. हीच पट्टी फक्त अशी डबल करायची. पहिल्यांदा सर्वात आधी तर मार्क करून घ्यायचं, मार्किंग करायचं. आपले हुक कुठे येणारे, बटन कसे घ्यायचे, तर ते पण कसं मार्किंग करायचं ते दाखवतं. हे बघा, ही आपली
काचपट्टी आहे, तर हिला असं, ही आपली गळापट्टी आहे ती सोडते मी आणि इथपर्यंत हे असं पहिल्यांदा याचा मध्य, ठीक आहे. हा मध्य काढला, पुन्हा याची डबल घडी करायची आणखी आणि याचाही मध्य असा. तर असं हे व्यवस्थित थोडंसं प्रेस करून याला कडेला असं नखांनी आणि मग चॉकनी पहिल्यांदा याला मार्किंग करून घ्यायचं बरोबर मध्यभागी, ठीक आहे. हा याचा मध्य, हा इथे स्टार्टिंगचा आणि हा इथे आणि हा इथे, हा इथे, हे असे हे काचचे मार्किंग केलं आपण. आणि बटनांचं हे असे बटन हे असं याच्या समोरासमोर ठेवायची पट्टी आणि ही पट्टी अशी ठेवली. आता हिला आतून आपल्याला करायचं आहे मार्किंग, तर ही अशी ठेवायची, करायची उलटी आणि मग बरोबर असं याच्या समोरच ठेवून असे मार्किंग करून घ्यायचं बटनांना. हे इथे इथे आलं आणि इथे, हे असं मार्किंग केल्यावर आपल्याला पटापट काम होऊन जातं आपलं आणि मागे पुढे बटन किंवा काच होत नाही. आता हे मार्किंग केलं आपण. मग आता काय करायचं, ही पट्टी अशी दुमडायची, अशी डबल घडी करायची, ही अशी, दिसलं, हे अशी. आणि मग हे जे मार्किंग आहे आपलं, हे जे आता आपण मार्किंग केलं आहे, तर कैचीने थोडंसं, अगदी थोडंसं कट करायचं. हे बघा, थोडं कट करायचं आणि बघायचं आपल्याला किती मोठा होल पाहिजे काचचं, ठीक आहे. हे बघा, हे असं झालेलं आहे. आता कैचीने याला, खालचा कापड पूर्ण येत नाही, धारदार कैची असली तर पटकन कापलं जातं, म्हणून आरामात काम करायचं आहे. हे बघा, हे असा खालून मोठा करायचा काच, बरोबर याच्या मध्यभागी आलं पाहिजे. ह्या पट्टीच्या काच बरोबर असा मध्ये पकडलं तुम्ही की बरोबर मध्यभागी काच येणार आहे, ठीक आहे. असा बरोबर मध्यभागी हे असं पकडायची घडी आणि हे असा थोडासा कट करायचं फक्त, बस. हे झालं बघा आपला काच, हा असा काच झाला, ठीक आहे. तर आता याला फिनिशिंग कशी द्यायची, असंच नाही ठेवायचं आहे आपल्याला काच. तर आता धागा परत पुन्हा सुईमध्ये, हा आपण डबल धागा आधीच हात शिलाईसाठी जसा डबल धागा घेतला होता तसा घ्यायचा आणि हा 4 पदरी बनवायचा असा. हे बघा, या दुसऱ्या टोकाला हे टोक मिळवायचं असं, हे बघा, हे असं. तर हे 4 पदरी होणार आणि तिथे अशी गाठ मारायची. काच करताना 4 पदरी धागा घ्यायचा, ठीक आहे. हे बघा, ही अशी गाठ मारली मी. आता बघा कसं करायचं, तर बघा, हे बघा, हा आपला एक काचचं होल आहे. तर आता त्याला हे जे कोणत्याही बाजूचं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या बाजूचं टोक घ्यायचं आहे. पहिल्यांदा ह्या बाजूचं, ह्या बाजूला, ठीक आहे. ह्या बाजूचं घ्यायचं किंवा ह्या बाजू, तुम्हाला ज्या बाजूने जमेल त्या बाजूने. तर पहिल्यांदा खालून हा सुई जी आहे होलमधून खालच्या बाजूला घालायची अशी अशी आणि वर काढायचा. दुसऱ्या टोकाच्या थोडं बाजूला काढायचा धागा असा, ठीक आहे. मग हा असा दाबायचा, अंगठ्याखाली हा धागा असा दाबायचा आणि खालून दुसऱ्या बोटाने खालची आपलं जो आपण गाठ घातलेली आहे, जी धाग्याला गाठ आहे, ते खालच्या बोटाने दाबायचं आणि हे वरच्या अंगठ्याने दाबायचा धागा असा, ठीक आहे. आता हा असा ठेवायचा आपल्याकडे धागा. हे बघा, हा आपल्याकडे, म्हणजे मी माझ्या बाजूने असं राऊंडमध्ये घेतला आणि पुन्हा खालच्या बाजूने आता याच्या बाजूला काढायची सुई, ही अशी सुई काढायची. कशी, हे बघा, ही अशी सुई काढायची. हा धागा इकडे बाजूलाच राहिला पाहिजे, ठीक आहे.
म्हणजे ह्या धाग्याच्या आतल्या बाजूने सुई काढायची आहे वर, आणि हे बघा हे असा हा असा राऊंड येतो धाग्याचा, आणि हा मध्ये आलाय त्याचा धागा, आणि हा धागा आता खेचायचा हे असा, हे अशा प्रकारे. आता पुन्हा परत तसंच, पुन्हा परत हा धागा जो आहे हा असा अंगठ्याखाली दाबायचा, कापड असं ब्लाऊजमध्ये पकडायचं असं, ठीक आहे. आणि तसंच करत जायचं. पुन्हा आता जो आपण पहिला काच घेतला त्याच्या बाजूला परत सुई काढायची, आणि पुन्हा हे असं करायचं. परत तसंच करत जायचं त्याच प्रोसिजरमध्ये. पुन्हा त्याच्या बाजूला असा धागा अंगठ्याखाली पकडायचा हा इकडे, आणि ह्या बाजूला सुई काढायची हे असे, हे असं. थोडं ह्या होल जे आहे हे होल केलेलं आपण आडवं, तर त्याच्या थोडं अंतरावर सुई काढायची. हे बघा हे असं. हे असं व्यवस्थित लक्ष देऊन बघा मैत्रिणींनो, आणि तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. तुम्हाला जमणार आहे हे खात्री आहे मला. जर व्यवस्थित तुम्ही बघितलं, हे बघा किती सुंदर असं डिझाईन येते. ही अशी डिझाईन आली पाहिजे काजाला, कुठे काम अडलं नाही पाहिजे आपलं. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला स्वतःला प्रत्येक काम आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर सर्व गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे, की आपल्याला अडून राहता कामा नये. कधीही काम आपलं थांबलं नाही पाहिजे कुठेही, ठीक आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही शिका हे, आणि प्रॅक्टिस करा भरपूर. असं एखादं कापड घ्यायचं, आपलं घरामध्ये कापडं उरलेले असतात किंवा आपली जुनी मॅक्सी असते त्याचं कापड तुम्ही घेऊ शकता. ब्लाऊज शिवायला सुद्धा सुरुवातीला नवीनच ब्लाऊज घेतलं पाहिजे असं नाही आहे. मॅक्सी वगैरे किंवा जुने पेटीकोट असतात, चांगल्या कापड असतं, तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. ब्लाऊजचं कटिंग करून ब्लाऊज शिवायचं, ठीक आहे. तर हे बघा असं पूर्ण होलच्या भोवती आपल्याला हे असं करत जायचं आहे. असा आतमधून म्हणजे होलच्या मधून खालच्या बाजूनी वर सुई आणायची अशी, हे बघा अशी, आणि हे असं खेचायचंय. होलच्या बाजूला हा धागा खेचायचा, राऊंड मध्ये सुई घ्यायची, धागाचा असा गोल करायचा, आणि मग हे बघा हे असं. या पद्धतीने आपल्याला हा काज पूर्ण करायचा आहे. तर बघा हा आपला काज, हे बघा असा रेडी झालाय. हे बघा हे होल, ठीक आहे. आणि जास्त मोठे नाही करायचे की आपलं बटन नाही जाते. हळूहळू ते बटन जातं आणि नंतर मोठे होतात ते थोडे थोडे नेहमी वापरल्यावर. म्हणून जास्त मोठं नाही करायचं. बरोबर ह्या पट्टीच्या मध्ये आपलं काज आला पाहिजे बरोबर. इकडनंही जागा राहिली पाहिजे, इकडे पण जागा राहिली पाहिजे बरोबर. आता शेवटी काय करायचं, असा खाली धागा काढायचा, हे बघा खाली काढायचा खालच्या बाजूला, आणि इथे नॉट मारायची, म्हणजे गाठ मारून द्यायची पक्की. व्यवस्थित पक्क काम करायचं, उसवलं नाही पाहिजे. हे बघा या पद्धतीने 2 वेळा मी, हे बघा असं या पद्धतीने, आणि धागा
कट करून टाकायचं. झालं. तर बघा किती सुंदर आपला काच झालेला आहे आणि छानपैकी काम आपण आपल्या हाताने करून जेव्हा देतो तेव्हा अगदी छान काम होतं आणि पक्कं काम होतं, कंप्लेंट येत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस काच बनवायची नक्की घरी करा. आता मी तुम्हाला बटन कसं लावायचं ते पण दाखवून देते. बटनाला सुद्धा 4 पदरीच धागा घ्यायचा आहे. तर बघा बटन पण कलरफुल घेतलेलं आहे तुम्हाला दिसावं म्हणून. आता बघा आपण इथे मार्क केलेलं आहे. तर इथून खालच्या बाजूनी बटन वर लावायचे असतात आपल्याला. ठीक आहे. तर खालच्या बाजूनी सुई अशी, याला पण धागा 4 पदरीच घ्यायचा आहे बटन लावायला. आता सुई खालून अशी वरच्या बाजूला काढायची. जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथेच बटन लावायचे. तर तिथून खालून सुई वरच्या दिशेने काढायची अशी. आणि हे बटनाला होल असतात. आता याला 4 होल आहेत. तर चारीला हे बघा एका होलमधून सुई काढायची. हे असं बसवायचं आणि क्रॉसमध्ये किंवा हे बघा आता हे 4 होल आहेत, 4 आहेत. तर त्याच्या बाजूच्या याच्यामधून सुद्धा काढू शकते मी किंवा क्रॉसमध्ये सुद्धा घेऊ शकते. आता जसं बघा हे मी क्रॉसमध्ये घेते. हे बघ. आता दुसऱ्या क्रॉसमध्ये घ्यायचं, खालून काढायचं आणि वर काढायचं. खालून वर धागा काढायचा आणि दुसऱ्या होलमधून सुई घालून खालच्या बाजूला काढायचं. तर असा हा धागा असं 3-4 वेळा रिपीट करायचं. त्याच पद्धतीने क्रॉसमध्ये करायचं, दुसऱ्या क्रॉसमध्ये काढायचं बटन, सुई काढायची त्या बटनामधून. हे बघा अशी. आणि हे असं घालायचं. असं 4-5 वेळा करायचं आणि मग खालच्या बाजूला सुई आणून इथे गाठ मारून द्यायची. बटन लावणं अगदी सोपं आहे. काच बनवायची प्रॅक्टिस केली तर तेही तुम्हाला सोपंच जाणार आहे, काही कठीण नाही आहे. ठीक आहे. हे झालं आपलं बटन लावायची पद्धत. हे बघा या पद्धतीने आपण हे बटन लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी खूप छान पद्धतीने शिकवलं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही समजलं असेल तुम्हाला. आणि नाही समजलं असेल, काही समजलं नसेल तर मला प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला पुन्हा सांगायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर आता आपण हुक आणि आय कसे बनवायचे ते बघूया. तर आता बघा हे दुसरं ब्लाऊज घेतलं मी. त्याची बघा आय पट्टी आहे आणि ही हुक पट्टी आहे. तर आधी आय बनवायचे आपल्याला. हुक लावायच्या आधी सर्वात आधी आपण आय बनवायचे. कधीही सुरुवात आय बनवणे करा. आय बनवले मग हुक आपल्याला त्या अनुषंगाने लावता येतात व्यवस्थित. तर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा मी आधी सांगितलं, पहिल्यांदा याला मार्क करून घ्यायचं, पॉइंट करून घ्यायचे. किती बटन लावायचे, किती हुक लावायचे, किती आय बनवायचे ते असे. हे बघा ही आपली पट्टी आहे, हुक पट्टी. डबल घडी करायची मध्ये हे असं. ठीक आहे. तर हे झालं आपलं मिडल पॉइंट. हा मधला, हा खालचा पॉइंट आणि हा वरचा. हा झाला. आता हे झाल्यावर पुन्हा याची डबल घडी करायची आणि हे झालं याचा मध्य आणि हा खालचा मध्य. हे असं. हे झाले आपले 5 बटन. आता याला 5 हुक आय बनवले तर व्यवस्थित बसणार आहे. किंवा 6 बसवायचे असेल तर बरोबर असं अंदाज घेऊन आपलं इथे मार्क करून घ्यायचे 6 आयचे
आणि त्याच्यावर आय बनवायचे। तर आय बनवण्यासाठी सुद्धा 4 पदरी धागा घ्यायचा आहे सुईमध्ये। आणि आता बघा, आता हे बघा, हे आपलं निशाण केलेलं आहे आपण, इथे आपल्याला आय बनवायचा आहे। तर कसा बनवायचा, तर पहिल्यांदा बघा काय करायचं, आता हा आय आहे आपला, हे बरोबर असा इथपर्यंत हे असं इथे मार्क करायचं आडवं, हे असं मार्क केलं आपण। आता ह्या निशाणाच्या ह्या बाजूला थोडंसं 2 पॉइंट लांब इथून सुई काढायची आणि कुठे आय बनवायचा आहे, ही जी शिलाई आहे आपली, जी पट्टी लावली आहे त्याची ही शिलाई आहे, त्याच्या थोडं आतमध्ये ही दुसरी शिलाई असते, तर त्याच्या मध्यभागी आपल्याला आय बनवायचा। ही एक शिलाई असते पट्टीवर, बटन पट्टीवर, आणि आधीची ही एक शिलाई असते। तर ह्या 2 शिलायांच्या मध्ये आय बनवायचा आपल्याला। तर ह्या पॉइंटच्या पलीकडे थोड्या अंतरावर 1-2 पॉइंट अंतरावर सुई काढायची, ठीक आहे, वर, खालून वर, आणि परत ही खाली त्याच पॉइंटच्या, म्हणजे जी चॉकची मार्क आहे आपलं, त्याच्या दुसऱ्या बाजूला थोड्या अंतरावर, म्हणजे त्याच जेवढं अंतर इकडे घेतलंय तेवढ्याच अंतराने इकडे सुई काढायची, बरोबर ह्या बाजूला। जास्त मोठा नाही बनवायचा आपल्याला, आय किंवा लूप आपण म्हणतो ते जास्त मोठं नाही बनवायचं, हे एवढं, ठीक आहे। मी तुम्हाला मेजर टेपने सांगते किती घेतलंय, हे बघा, पाव इंचच्या थोडं पुढे, म्हणजे पाव इंचच्या पुढे एक दांडी पुढे घ्या, एवढाच फक्त हे हुक, किंवा पाव इंच जरी अंतर घेतलं तरी पुरे आहे, ठीक आहे। पुन्हा आता आणखी पुन्हा त्याच्यावरच आणखी पुन्हा सुई काढायची दुसऱ्या टोकाला, परत आणखी एक फेर द्यायचा, हे बघा, हे दुसऱ्या वेळा केलं, ठीक आहे, दुसऱ्या वेळा। आता पुन्हा सुई वर काढायची ह्या टोकाला अशी, आणि मग हे बघा, आपण कास बनवले त्याच पद्धतीने पुन्हा धागा आपल्याकडे करायचा आणि अशी सुई इकडे वळवायची, आणि मग हे जे आपण धागे दोऱ्यांचं हे टाकलेलं आहे इथे, हे बघा, हे याच्यामधून सुई काढायची, हे बघा, याच्यामधून, आणि बाहेर काढायची, आणि धागा असा खेचायचा आणि इकडे टाकायचा। हे अशाच पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत आता एक करत राहायचं असं, हे बघा, असं करायचं, धागा इकडे ह्या बाजूला खेचायचा, ह्या बाजूला खेचायचा असा, हा बघा, पुन्हा बघा, हे बघा, असं सुई टाकली मी, ही वर काढली, ही अशी, ठीक आहे। आता हा पकडला धागा, आणि हा राऊंड आहे बघा धाग्याचा, त्याच्यामधून निघालेला आहे, आणि ह्या बाजूला गोफ बनवत जायचं, गोफासारखं बनवायचं आहे आपल्याला, हे बघा, हे असं, अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू, हे बघा, असं खेचत जायचं आणि बनवत जायचं, हे बघा, हे असा गोफ द्यायचा त्याला, हे असा, तर असं शेवटपर्यंत हे असं करत जायचं। अशी सुई काढायची याच्यामधनं, आणि असा धागा खेचून घ्यायचा, सुई काढायची, हे असं धागा खेचायचा, सुई काढायची, हा असा धागा खेचायचा। शेवटी काय, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे खूप छान पद्धतीने जमणार आहे, आणि तुम्ही माझ्यासारखं हे फटाफट असं करायला शिकणार आहात, ठीक आहे। हे झालं, हे बघा, अशा पद्धतीने बघा, हा आपला लूप किंवा आय तयार झाला, हुक लावायचा आय, ठीक आहे। तर मला तुम्ही इथे सांगा, काज बनवणं सोपं आहे की आय बनवणं सोपं आहे, किंवा तुम्हालाच बनवता बनवता कोणती पद्धत छान वाटली, सर्वात जास्त काय आवडलं तुम्हाला करायला, मला कमेंटमध्ये नक्की करा, कमेंट करा मैत्रिणींनो। मागच्या 2 व्हिडिओ मी बनवले ब्लाऊजचे, कमेंट काही तुम्ही टाकल्या नाही,
काहीतरी कमेंट टाका, म्हणजे मला छान वाटेल की तुम्ही बघतायत आणि तुम्हाला आवडतोय किंवा नाही तेही कळेल. कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आवडला किंवा नाही. तर बघा हे असं मी गाठ दिली. आता हा इथे कट करायचा. ठीक आहे, हे झालं आपला आय. बघा अशा पद्धतीने हा आय बघा बनवून परत बघा. नाही जमत आहे तर पुन्हा बॅक मागे जा आणि पुन्हा व्हिडिओ बघा आणि शिकायचा प्रयत्न करा. आता आपण हुक लावायला शिकूया. पुन्हा 4 पदरीच धागा घ्यायचा आहे. अशा शेवटच्या टोकाला असं गाठ मारून घ्यायची अशी. आणि आता या बाजूला तसंच मार्किंग करायचं. समजा हे इथे आपल्याला हुक लावायचं आहे तर इथे मार्किंग करायचं. त्याच्या थोड्या अंतरावर इथे मार्किंग करायचं. म्हणजे जसं आता हे आपण आय बनवला तर आपल्याला त्याच्या पुढे आपल्याला हुक लावायचं आहे. तर बटन पट्टी बघा ही अशी वरच्या बाजूला अशी करायची, पलटी मारायची. बरोबर त्याच्या समोर ही बटन पट्टीच्या समोर बटन पट्टी लावायची आहे. हे बघा दोन्ही एकमेकांसमोर लावायचं. हे काच बटनची पट्टी अशी आणि मार्क करून घ्यायचं असं ठेवून. हे बघा हे इथे मी आता मार्क केलं. तर मला इथे हुक लावायचं आहे. तर बघा हुक घ्यायचा आणि आता हुक कुठे लावायचं ते बघा. हुक जे आहे तर ही आपण वरून दाब शिलाई मारलेली असते बघा. हे जे टोक आहे आपलं बटन पट्टीचं इकडचं, तर आतमध्ये याला दाब शिलाई दिसते. जेव्हा ही पट्टी आपण आतमध्ये घालतो तर आधी त्याला दाब शिलाई मारलेली असते वरून आणि मग आतल्या बाजूला आपण पट्टी दुमडतो तर तेव्हा ही आपल्याला दिसते दाब शिलाई. तर त्या दाब शिलाईच्या इथे ह्या हुकचं टोक लावायचं. म्हणजे ते दाब शिलाई जी आहे ही त्याच्या खालच्या बाजूला टोक बरोबर त्याच्या टोकाला टोक लावायचं हुकचं आणि हे असा हुक ठेवायचा असा. आता हे जे 2 होल आहेत त्या हुकाचे पक्के करायला, तर त्याचं पहिल्यांदा एका हुकमध्ये तिथून सुई खालून कापडामधून घेऊन वर त्याच्यातून काढायची सुई अशी काढायची. आता पुन्हा परत तसंच आपण आयला जसं केलं तसंच असा धागा असा गोल करायचा आणि सुई काढायची आणि याच्यामधून धाग्यामधून आपल्याला हा धागा घ्यायचा आहे. हे बघ हे असा धागा पुन्हा असं करायचा. पुन्हा त्याच होलमध्ये 3-4 वेळा असा फिक्स करायचा धागा. हे बघा हे असा. आता पुन्हा आणखी एक वेळा हे बघा हे असा धागा. ठीक आहे. आता दुसरं जे होल आहे त्याच्यामधून सुई काढायची आणि हे अशी नॉट द्यायची. हे बघा हे असं फिरवायचं आणि सुई त्याच्यामधून काढायची बरोबर. हे अशी होलमधून काढायची. हे बघा आणि धागा असा खेचायचा म्हणजे सुईनेच खेचायचं. पुन्हा आणखी तसंच हे बघ कापडामधून आधी कापडामधून मग त्या होलमधून आणि खेचायचा धागा. हे असं पक्का करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने हे दोन्ही होल टाईट केले इथे. आता जे हे आहे हे पण फिक्स करायचं आहे आपल्याला कपड्याला. तर हा असा पकडायचा, याला राऊंड द्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी हे जे खालचा भाग आहे खालून आपल्याला फिक्स करायचा आहे. हा वरचा भाग नाही, त्याच्या खालचा भाग आपल्याला फिक्स करायचा आहे. तर सुई त्याच्या खालून अशी काढायची आणि हे असं वरच्या बाजूला खेचायचं असा फिक्स करायचा. दुसऱ्या बाजूला हे असा करायचा आणि खालच्या बाजूला शिलाई जाऊ द्यायची नाही. एकदम दिसली नाही, वरच्या वर कापडाला एकदम खाली नाही.
कधी कधी गेलं ठीक आहे, कारण मॅचिंग धागा असतो तर काय एवढं कळत नाही, पण शक्यतो प्रयत्न करायचा की वरच्या पट्टीलाच आपल्याला फिक्स झाला पाहिजे हा हुक. तर असा आहे, खालची बाजू सुद्धा अशीच धागा काढून हे बघा हे असं आणि हे असं फिक्स करायचं. अगदी पक्क काम करायचं चांगल्या पद्धतीने. हे बघा असं, हे असं, हे बघा हे झालं आपला. हे बघा हुक एकदम टाईट व्यवस्थित. हे बघा हे अशा पद्धतीने हुक आपला लागला पाहिजे. आता इथे गाठ देऊन टाकायची. हे बघा अशा पद्धतीने हे इथे गाठ मारून टाकायची. झाला आपला हुक लावून सुद्धा झाला. ठीक आहे, तर असा हा हुक आपला आईमध्ये असा लावून घ्यायचा. हे बघा तर अशा पद्धतीने आपलं हे बघा. ठीक आहे, ब्लाऊजचं काम करायच्या आधी म्हणजे ब्लाऊज कोर्स करायच्या आधी काय काय आपल्याला गोष्टी करायच्या आहे, किंवा म्हणजे ब्लाऊज जेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे तर तेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे की हात शिलाई कशी करायची, काच कसे करायचे, बटन कसे करायचे, हुक कसे लावायचे, आय कसे बनवायचे. त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी आधीच शिकवल्या, म्हणजे जेव्हा आता मी तुम्हाला पुढचे ब्लाऊज शिकवणार आहे तेव्हा तुम्ही ट्राय करायचा आणि त्याच्यावर याची ही सगळी प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. अगदी ब्लाऊज पेपर कटिंग करण्यापासून पेपर शिवून आपलं ब्लाऊज शिवून त्याच्यावर काज, बटन, आय, हुक हे कसं करायचं, हात शिलाई करायची, ती सर्व प्रॅक्टिस करत राहा. तर तुम्हाला नक्कीच छानपैकी ब्लाऊज स्टिचिंग पूर्णपणे येणार आणि हळूहळू प्रॅक्टिस करून सराव झाल्यावर तुम्ही कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज घेऊ शकतात आणि व्यवसाय छोटासा घरातून सुरुवात करू शकतात. तर माझा हाच उद्देश आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, माझं शिकवलेलं काही थोडंसं तुम्हाला खरंच छान वाटलं असेल तर मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. ज्या तुम्हाला कोणत्या तुमच्या मैत्रिणी आणखी शिकणाऱ्या असतील किंवा ज्यांना गरज आहे काहीतरी करायची तर त्यांना सुद्धा तुम्ही सुचवू शकतात. व्हिडिओ बघायला लावा आणि शिकायला त्यांना मदत करा किंवा तुम्ही सुद्धा करा आणि मदत पण करा आणखी कोणाची तरी. मला जसं वाटतंय मी कोणाची तरी माझं थोडंसं शिकवणं जे आहे त्याच्याने कोणाला फायदा होत असेल, कोणी स्वतःच्या पायावर उभं राहत असेल तर मला खूप आनंद होईल. तर असंच मी तुमच्यासाठी आता छान छान ब्लाऊजांचे वेगवेगळे प्रकार जे बेसिक आहेत ते पहिले आपण करणार आहोत. तर छोट्यापासून सुरुवात केलेलीच आहेत. आता हळूहळू मी प्रत्येक मापाचं ब्लाऊज, पेपर कटिंग वगैरे सगळं काही तुम्हाला शिकवणार आहे. तर असंच माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि रिप्लाय नक्की देत राहा मैत्रिणींनो, हीच आशा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.